शेअर मार्केट गुरु अवधूत साठे यांच्यावर भांडवली बाजार नियंत्रक संस्था अर्थात सेबीने मोठी कारवाई केली आहे। सेबीने अवधूत साठे यांना शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातली आहे। तसंच गुंतवणूकदारांकडून घेतलेले 601 कोटी रुपये तातडीने परत करण्याचे निर्देश दिलेत। काही वर्षांमध्ये सोशल मीडियावर अवधूत साठे ट्रेंडिंग अकॅडमीचे प्रस्ताव वाढले होते। भांडवली बाजारातून झटपट आणि हमखास कमाई करण्यासाठी शिकवण्यात येणाऱ्या या अभ्यासक्रमांसाठी हजारो रुपयांचे शुल्क आकारलं जात होतं। त्यामुळे सोशल मीडियावर अवधूत साठे यांची प्रचंड हवा निर्माण झाली होती। मात्र आता सेबीच्या कारवाईमुळे अवधूत साठे यांना मोठा झटका बसलाय। प्रतिनिधी पंकज दळवी आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सेबीची ही कारवाई आणि अवधूत साठेंना मोठा झटका बसल्याचं समजतंय, काय अधिकची अपडेट आहे पंकज? सेबीने 125 पानांचं जे आदेशपत्र जे आहे ते अवधूत साठे यांना दिलेलं आहे। अवधूत साठे ट्रेडिंग अकॅडमी म्हणजे आस्था नावाने त्यांची ती अकॅडमी चालायची आणि त्याच्यामध्ये अश्युअर्ड रिटर्न म्हणजेच जी निश्चित परताव्याची ते गॅरंटी द्यायची आणि हे अशा पद्धतीने अश्युअर्ड रिटर्नची गॅरंटी देणं हे सेबीच्या नियमबाह्य आहे, सेबीच्या नियमात बसणारं नाही। आणि याच्यासोबत अनेक जे आहे त्या अनियमितता त्यांच्या व्यवहारात आणि त्यांच्या पूर्ण कामात होत्या आहे। त्यामुळे सेबीनं काही महिन्यांपूर्वी त्यांच्या सर्व शाखांवरती छापे टाकून काही रक्कम आणि अनेक गोष्टी ज्या आहेत त्या जप्त केल्या होत्या। त्याच्यानंतर आता त्यांना हे आदेश दिलेले आहेत। त्या आदेशानुसार त्यांना कुठल्याही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करता येणार नाहीये। त्याच्यासोबतच त्यांनी जे 601 कोटी रुपये जे ते वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून घेतले होते ते परत देण्याचे आदेश जे आहेत ते त्यांना दिलेले आहेत। दरम्यानच्या काळात त्यांना स्पष्ट सांगण्यात आले आहे की ते कुठल्याही प्रकारची त्यांच्या कार्याची किंवा त्यांच्या इकडून शिकून गेलेल्या किंवा ट्रेनिंग घेऊन गेलेल्या विद्यार्थ्यांच्या कामाची जाहिरात करणार नाहीत। एकंदरीतच पूर्णपणे ट्रेडिंग जे आहे ते ब्लॉक त्यांचं केलेलं आहे आणि त्यांना 601 कोटी रुपये रिटर्न देण्याचं आदेश सुद्धा दिले। मोठी कारवाई आहे आणि 601 कोटी परत करण्याचे आदेश अवधूत साठेंना देण्यात आलेले आहेत। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर अवधूत साठे नेमके कोण आहेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात। अवधूत साठे एक प्रसिद्ध ट्रेंडिंग गुरु आहेत। कर्जतमधील सुप्रसिद्ध बाजार तज्ञ, शिक्षक आणि ट्रेंडिंग एक्सपर्ट आहेत ते। साठे यांच्या YouTube चॅनलवर सबस्क्रायबर्सची संख्या 9,36,000 आहे। बाजार विश्लेषण, चार्ट पॅटर्न आणि गुंतवणूक ते करतात। 2021 मध्ये साठेंची मालमत्ता 17 कोटींची होती। 2023 मध्ये 86 कोटींवरती त्यांची मालमत्ता पोहोचली। अवधूत साठेंनी सेबीमध्ये नोंदणी न करता गुंतवणूक सल्लागार म्हणून काम केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। गुंतवणूक सल्ल्यातून 400 ते 500 कोटींचा व्यवहार झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतोय। शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात नियमबाह्य पद्धतीने सल्ले दिल्याचा संशयही व्यक्त करण्यात आला। लाईव्ह मार्केट डेटा किरकोळ गुंतवणूकदारांना चुकीची माहिती देऊन दिशाभूल केल्याचा आरोप त्यांच्यावरती आहे। गुंतवणूकदारांना गॅरंटी शेअर बाजारात असं आश्वासन देणं नियमबाह्य मानलं जातंय। तर केदार ओक शेअर मार्केट तज्ञ आपल्याशी जोडले गेलेले आहेत। सेबीची ही मोठी कारवाई आहे। शेअर ट्रेंडिंग गुरु अवधूत साठेंवरती सेबीने ही मोठी कारवाई केली आहे। 601 कोटी परत करण्याचे आदेश सेबीकडून त्यांना देण्यात आलेले आहेत। तुमची प्रतिक्रिया? तर अवधूत साठेंना शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घालण्यात आलेली आहे। मोठी बातमी आपण बघतोय। गुंतवणूकदारांचे 601 कोटी परत करण्याचे आदेश अवधूत साठेंना देण्यात आले। शेअर मार्केट गुरु अवधूत साठे यांच्यावर भांडवली बाजार नियंत्रक संस्था अर्थात सेबीने मोठी कारवाई केली आहे। सेबीने अवधूत साठे यांना शेअर मार्केटमध्ये व्यवहार करण्यास बंदी घातलेली आहे। तसंच गुंतवणूकदारांकडून घेतलेले 601 कोटी रुपये तातडीने परत करण्याचे निर्देश सुद्धा देण्यात आले। काही वर्षांमध्ये सोशल मीडियावरती अवधूत साठे ट्रेंडिंग अकॅडमीचे प्रस्ताव वाढले होते। तर आपल्यासोबत केदार ओक शेअर मार्केट तज्ञ जोडले गेलेले आहेत। तर सेबीकडून ही मोठी कारवाई करण्यात आलेली आहे। शेअर ट्रेंडिंग गुरु अवधूत साठेंवरती सेबीने ही मोठी कारवाई केली आहे। गुंतवणूकदारांकडून घेतलेले 601 कोटी रुपये तातडीने परत करण्याचे निर्देश सुद्धा दिलेले आहेत। तुमची प्रतिक्रिया? ऍक्शन घेतलेली आहे
त्याच्यावर एवढं नक्की आहे की नियमबाह्य गोष्टी झालेल्या असणार फ्रँकली. प्रश्न आता असा आहे की कुठच्या अँगल खाली सेबीनेही त्यांच्यावरती रिएक्शन घेतलेली आहे, ऍक्शन घेतलेली आहे. कारण कसं आहे की शेवटी पुन्हा असं आहे की एक्झॅक्ट त्यांनी कशा पद्धतीने या ट्रेड केलेत. कारण की ते जर सेबी रजिस्टर्ड नोंदणीकृत सल्लागार असतील किंवा नोंदणीकृत ट्रेनिंग देणारे असतील तर सेबी एवढी ऍक्शन घेणार नाही पहिली गोष्ट. आता कसं असतं, ही लोक त्यांच्या थ्रू कोण त्यांचे स्टुडंट असतात किंवा त्यांच्या थ्रू कोणी ट्रेनिंग देणारे लोक असतात, त्यांच्यामुळे काही यांना प्रॉब्लेम झालाय का किंवा टेक्निकल केस त्यांनी काही कंप्लायन्स पूर्ण केलेला नाहीये का, हे सगळं बघून कदाचित ऍक्शन घेतलेली गेली असेल. आणि मला वाटतं की त्यांचे पण कोण लिगल असतील अवधूत पाटीलचे, ते पण त्या दृष्टीने त्यांना उत्तर देतील. म्हणजे असं वाटत नाही प्रायमा फेसी की काही मिसकंडक्ट काही केलं असेल वगैरे. पण आता सेबीने ज्या काही ऍक्शन घेतले त्यावरती नक्की त्यांना काहीतरी, म्हणजे आजकाल युट्यूब चॅनल बऱ्याच लोकांचे असतात, त्याच्यातनं काही नियमबाह्य गोष्टी झालेल्या आहेत का वगैरे, हे सगळं आता बघायला लागेल. आणि मग त्या दृष्टीने ती ऍक्शन किती व्हॅलिड आहे हे करायला लागेल. पण सामान्यपणे मी लोकांना नेहमी सांगतो की तुम्ही ज्या ज्या लोकांच्या इन्स्टिट्यूट बघता, हे लोक कधी ब्रोकर नसतात. त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आणि ऍक्च्युअल मार्केट यात जमीन असण्याचा फरक आहे. म्हणजे आपण अभ्यास करणं शेअर मार्केटचा आणि आपल्या गुंतवणुकीकरता आपल्या पैशाचा आपण योग्य वापर करणं हे महत्वाचं आहे. कोणतरी म्हणजे आता असं नाही, यांचं नाव चांगलं मार्केटमध्ये होतं, बरीच लोक त्यांची स्टुडंट पण आहेत, लोकांना त्यांचे चांगले वाईट अनुभव दोन्ही पद्धतीचे असतात. त्यामुळे असं सरसकट त्यांना रॉंग तोडण्यात चुकीचं आहे. पण ठीक आहे, म्हणतात तसं ऍक्शन घेतली आहे, त्यातही काहीतरी नियमबाह्य असणार. तर सोशल मीडियावरती आपण बघतोय की अवधूत साठे यांची प्रचंड हवा निर्माण झाली होती. आणि असं आता शेअर मार्केटमधून पैसा मिळवून देणारे असे कितीतरी प्रकार आपण बघत असतो. तर ही मोठी कारवाई एवढ्या मोठ्या प्रमाणात चर्चेत असलेल्या व्यक्तीवरती होते, तर यातून तुम्ही म्हणजे लोकांना काय सांगू शकता? नाही, पहिलं म्हणजे बघा, शेअर मार्केट काय एटीएम नाहीये की बाबा मी पैसे टाकले आणि मला 5 मिनिटात पैसे मिळाले. एक वेगळी यंत्रणा आहे, त्याच्यात इन्व्हेस्टमेंट स्ट्रक्चर्स आहेत, कंपनी आहेत वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या कन्सेप्ट त्यांनी पब्लिक इश्यू काढलेले आहेत. आपल्याला शेवटी बघायचं आहे की कुठच्या कंपन्या कशा पद्धतीने व्यवसाय करतात, त्यांच्या व्यवसायात किती ससोटी आहे किंवा त्यांचा बिझनेस किती व्हॅलिड आहे. बेसिकली म्हणजे आम्ही जेव्हा अभ्यास करतो एखाद्या कंपनीचा, तेव्हा आम्ही नॉर्मली बघतो ती कंपनी निदान 1000 दिवस तरी मार्केटमध्ये ट्रेड व्हायला पाहिजे. आणि त्या 1000 दिवसासाठी त्या कंपनीवरती कुठलीही लिटिगेशन किंवा कुठले अनलॉफुल गोष्टी केलेल्या फाइंड आउट नाही होता कामा. आता काही वेळेला कशा गोष्टी असतात की काही वेळेला असं होतं की काही कारणानंतर गोष्टी कंपन्यात रॉंग गोष्टी केल्या जातात आणि मग कंपन्या ब्रॅकेट्समध्ये किंवा स्कॅनरमध्ये येतात. सो या गोष्टी शेवटी म्हणतात तसं कंपन्या किती पद्धतीने चांगला धंदा करतायत. शेवटी बघा, प्रत्येक जण व्यवसाय करतो त्याला काहीतरी 19-20 गोष्टी येतात कधी कधी करायला. काही सगळंच असं नसतं की सगळं सहज शक्य असतं. पण जेवढ्या नियमात राहून त्या कंपन्या काम करतायत तोपर्यंत करणं चांगलं आहे. आता सोशल मीडियाचा प्रस्ताव खूप वाढलेला असल्यामुळे आज जो तो स्वतःचा चॅनल काढतो किंवा ज्या ज्या गोष्टी करतो, तर अशा गोष्टींवर ती लोक आधी मुळात स्वतः किती मार्केटमध्ये गुंतवणूक करतात हे पाहणं पण गरजेचं आहे. नक्कीच सोशल मीडियावरती हे सगळं बघून गुंतवणूक करणं हे विचार करूनच केलं पाहिजे. धन्यवाद केदार ओकजी, तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी. पुढ